नमस्कार, मी प्राजक्ता गाडगीळ. माझ्या प्राजस इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आपल्या भविष्यामध्ये आपण आर्थिक नियोजन करणं किती गरजेचं असतं. तर त्याविषयीची एक छोटीशी गोष्ट आहे. एका गावात एक पूर्वापार परंपरा चालत होती की एका राजाने 5 वर्ष त्या गावामध्ये राज्य करायचं आणि 5 वर्षानंतर त्याचा राज्यकारभार संपला की त्याला जंगलात सोडून देई. मग दुसऱ्या राजाची निवड होई. ती कशी होई तर एक हत्ती बोलावला जाईल आणि तो हत्ती ज्या व्यक्तीच्या गळ्यात हार घाले तर तो त्या गावचा राजा. 5 वर्ष तो म्हणेल तसं राज्यकारभार चालेल. सर्व अधिकार त्याच्याकडेच असे. इतकं सुख, ऐश्वर्य, अधिकार मिळाल्यावर 5 वर्षानंतर कोणत्याही राजाला ते राज्य सोडून जंगलात जाणं आवडत नसे. मग गावातली लोक त्या राजाला दोरखंडाने बांधून पलीकडच्या जंगलात सोडून देत. एकदा अशाच एका राजाची निवड झाली. त्याचीही 5 वर्ष संपली. 5 वर्षानंतर त्याला आता जंगलात सोडण्याची वेळ येते. तर तो राजा म्हणतो की मी स्वखुशीने जंगलात जायला तयार आहे, तर तुम्ही मला दोरखंड का बांधलेता? तर सर्वजण म्हणतात ठीक आहे, तो आपणहून जातोय तर नको असं करायला. त्यामुळे चारही बाजूने सैनिकांचा पहारा ठेवला आणि मध्ये राजा अभिमानाने चालत होता. गावातील सर्वजण हा प्रसंग पाहण्यासाठी जमा झाले होते. दर 5 वर्षांनी जेव्हा राजाला निरोप द्यायची वेळ येईल तेव्हा पूर्ण गाव ते बघण्यासाठी तिथे जमलेले असे आणि तो राजा खूप रडे, विनवण्या करे की मला तुम्ही असं जंगलात सोडू नका. पण हा राजा छान हसतमुखाने जाण्यासाठी तयार होता. नदीच्या पलीकडील तीरावर जाण्यासाठी, जंगलात पोहोचण्यासाठी एक नाव तयार केली होती. तर तो राजा त्या नावेमध्ये बसला आणि त्या नावाड्यालाही आश्चर्य वाटले की हा राजा कसं काय एवढा हसतमुखाने जात आहे. म्हणून तो त्याला प्रश्न विचारतो की तुम्हाला टेन्शन नाही आलंय का? तुम्हाला वाईट वाटत नाहीये का की आता तुम्ही जंगलात जाताय? तर तो राजा हसतो आणि म्हणतो की हे बघ, जेव्हा 5 वर्षापूर्वी त्या हत्तीने माझ्या गळ्यात हार घातला होता आणि मी राजा झालो तेव्हा मला माहिती होतं की 5 वर्षानंतर माझ्या बाबतीत काय घडणार आहे. तर जेव्हा मी राजा झालो तेव्हाच मी पुढच्या 5 वर्षांची तयारी केली. कशी केली तर पहिल्या वर्षी मी माझं सगळं सैन्य आणि मजूर त्या जंगलामध्ये पाठवले आणि ते जंगल पूर्णपणे साफ करून घेतलं. दुसऱ्या वर्षी मी काही प्रधानांना पाठवून नवीन राज्य उभे करायचे असे आदेश दिले. तिसऱ्या वर्षी आमच्या राज्यातील गवंड्यांना मी तिकडे पाठवलं. मग त्याने आमच्यासाठी एक राजमहल बांधला आणि लोकांसाठी, गावकऱ्यांसाठी तिथे घरांची रचना केली. चौथ्या वर्षी त्या नगरामधील चांगल्या आणि हुशार लोकांना मी तिथे राहण्यासाठी पाठवलं. आणि मित्रा, आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि माझे तिकडचे राज्य छान तयार झाले आहे. तर एका राज्याने मला निरोप दिला आणि दुसरं राज्य माझ्या स्वागतासाठी वाट बघत आहे. ह्या गावात रीतीप्रमाणे राजे झाले. 5 वर्ष ऐशारामात राहिले. ह्याच आनंदात राहिले की त्यांनी भविष्यासाठी कधीच काही विचार केला नाही. देवाने आपल्याला कमाईसाठी चांगला वेळ दिला आहे. त्या वेळेत ऐशाराम करण्यापेक्षा भविष्य व्यवस्थित जर आपण नियोजन केलं तर राजासारखे आयुष्य पुढे पण आपल्याला छान जगता येईल. त्यासाठीच तर मित्रांनो, आपण 25व्या वर्षी साधारण कमवायला सुरुवात करतो. तर तिथपासून ते 58 ते 60 वयापर्यंत आपण सर्व्हिस करतो, बिझनेस करतो आणि कमाईचा कालावधी हा आपला एवढाच आहे. पण आफ्टर रिटायरमेंट
आपण आपल्या भविष्यासाठीचं नियोजन हे ह्या काळातच केलं पाहिजे. जीवनात सर्व दिवस सारखे नसतात आणि ह्यासाठी आयुष्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तर आजच तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग प्राजस इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू नक्की करून घ्या. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.